बारामतीतून सुनेत्रा पवार यांची उमेदवारीच धोक्यात, अजितदादा मान्य करणार काय? नमस्कार. बारामतीची निवडणूक सुरुवातीपासूनच वादाची आणि बहुचर्चित ठरलेली असताना आणि रोज काही ना काही नव्या घडामोडी घडत असतानाच आता एक वेगळा ट्विस्ट आला आहे. अजित पवार यांना सगळीकडून विरोध होत असताना आता सुनेत्रा पवार यांची उमेदवारीही धोक्यात आल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. त्यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याचीही शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल आता वाजलेलेच आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रंगणार आहे. त्यात बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार आहे. या मतदारसंघात 3 टर्म खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद भाऊजाई लढत होणार असल्याचे चित्र आहे. नव्हे, या दोन्ही उमेदवारांचा प्रचार देखील आता सुरू झालेला आहे. पण त्यासाठी दोन्हीकडून जोरदार संघर्ष सुरू असतानाच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर हे महायुतीचे घटक राहणार आहेत. महादेव जानकर यांना परभणीतून लोकसभेच्या मैदानातून उतरवले जाईल अशी चर्चा आधी होती, परंतु महादेव जानकर हे आता बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून रिंगणात उतरतील अशी राजकीय चर्चा आता सुरू झाली आहे. तसे झाले तर सुप्रिया सुळे विरुद्ध महादेव जानकर अशी टफ फाईट बारामतीत पाहायला मिळेल. महाविकास आघाडीला रविवारी 2 मोठे धक्के बसले, परंतु महाविकास आघाडीला म्हणजे शरद पवारांना एक मोठा धक्का बसला आहे. शरद पवार हे महादेव जानकर यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी इच्छुक होते. अर्थात त्यांची दोघांची पुन्हा बोलणीही झालेली होती. या मतदारसंघातील जातीय समीकरणाचा फायदा बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांनाही होणार होता, परंतु त्याला देवेंद्र फडणवीस यांनी सुरुंग लावलेला आहे. महाविकास आघाडीकडे आकर्षित झालेले जानकर हे महायुतीमध्येच राहणार हे आता नक्की झालेले आहे, म्हणजे फायनलच झालेलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतदारही मोठ्या संख्येने आहेत. जानकर हे धनगर समाजाचे आहेत, त्यामुळे इंदापूर, बारामती, दौंड या मतदारसंघात धनगर समाजाची मोठी वोट बँक आहे. त्याचा विचार करता महादेव जानकरांना बारामतीमधून मैदानात उतरवण्याची शक्यता अधिक दिसत आहे. अजित पवार हे आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना घड्याळ चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. तयारीत म्हणजे काय, फक्त अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नाही एवढंच, परंतु अजित पवार हे मतदारसंघात एकटे पडलेले आहेत. अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार, पुतण्या युगेंद्र पवार हे सुप्रिया सुळेंच्या मदतीला गेले आहेत. ते थेट प्रचारातही उतरले आहेत. त्यामुळे अजितदादांची कोंडी झालेलीच आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना त्यांच्या भावनिक आव्हानाला मतदारांनी साथ जर दिली तर सुनेत्रा पवार या निवडणुकीत पराभूत देखील होऊ शकतात अशी भीती देखील व्यक्त होत आहे. 2014च्या निवडणुकीत जानकर हे बारामतीच्या मैदानात उतरले होते. त्यांनी सुप्रिया सुळेंना जोरदार टक्करही दिली होती. त्यावेळी जानकर हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले नव्हते. आता भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढल्यास ते जिंकून येतील असा विश्वास भारतीय जनता पक्षाला आहे. तसंच अजित पवार हे देखील त्यांना साथ देतील आणि या सगळ्याचा फायदा होईल. शिवाय अजित पवार यांना विरोध करणारे महायुतीतील नेते देखील शांत होतील. शिवतारे यांनी तर थेट शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर हल्ला सुरू केला आहे. या मतदारसंघातून अपक्ष लढण्यासाठी भाषाही शिवतारे यांनी सुरू केली आहे. नव्हे, ते आता फॉर्म देखील भरणार आहेत. तिकडे हर्षवर्धन पाटील यांनीही अजित पवार गटाकडून धमक्या येत असल्याचा आरोप केला आहे आणि त्यांनी ती थेट देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरही घातलेली आहे. महादेव जानकर यांना उमेदवारी दिली तर हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे हे दोघेही शांत बसतील. तसंच ओबीसी मतदार आणि येथील मराठा नेत्यांच्या जोरावर ही जागा निवडून येईल अशी भाजपची गणितं आहेत. त्यामुळे जानकर येथील उमेदवार राहतील असे राजकीय अंदाज बांधले जात आहेत. अजित पवार गटाने आधीच महायुतीतून बाहेर पडू असा इशारा दिला आहे. त्यात सुनेत्रा पवार यांना उमेदवारीपासून दूर ठेवले तर अजित पवार यांना मान्य होईल का हा देखील मोठा प्रश्न आहे. महादेव जानकर हे महायुतीत थांबले असले तरी आणि त्यांना एक जागा देण्याचे भाजपाने मान्य केले असले तरी
त्यांची जागा अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे या अंदाजांना बळकटी देखील येत आहे। सुनेत्रा पवार यांची उमेदवारी डावलली जाईल काय, तुम्हाला काय वाटतं? कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा। आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता करा। जाता जाता एक लाईक जरूर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार।